मित्रांनो नमस्कार. 2-3 मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण तुरीबद्दल सविस्तर भावविश्लेषण बघणार आहोत. ठीक आहे. बाकीचं मका असो, कापूस असो, सोयाबीन असो किंवा हळद असो, चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, आपण तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. ठीक आहे. आता डाळींमध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर तूरची जी डाळ आहे आपली, ती दुसरी महत्त्वाची डाळ असते मित्रांनो हरभऱ्याच्या डाळीनंतर. ठीक आहे. हरभऱ्याची डाळ एक नंबरला आहे, त्याच्यानंतर दुसरी डाळ तुरीची येते. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, तूरचं उत्पन्न जास्त घेतलं जातं हरभऱ्यापेक्षा. त्याच्यानंतर तूर ही कमी पाण्याच्या क्षेत्रातही येऊन जाते आणि सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं तर एक न धोका देणारं पीक म्हणून तुरीकडे बघितलं जातं. ठीक आहे. तर आता जगात सर्वात जास्त प्रोडक्शन करणारे कोणते कोणते देश आहे तुरीचे, मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, जेणेकरून आपल्याला आयडिया येऊन जाईल भावांची. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये येतो इंडिया एक नंबरवर येतो, 42 लाख टन आपण उत्पन्न घेतो त्याचं. त्याच्यानंतर मलावी येतो, त्याच्यानंतर म्यानमार येतो, त्याच्यानंतर टांझानिया, त्याच्यानंतर केनिया. ठीक आहे. तर असे देश आहे जे मुख्यतः तुरीचं उत्पन्न घेतात मित्रांनो. ठीक आहे. आता भारतात यंदाचा जो 2023-24चा जो एरिया आहे तो जर बघायचा झाला तर 33 लाख हेक्टर होता आणि जो यंदाचा एरिया आहे 2024-25चा तो जवळपास 42 लाख हेक्टर आहे मित्रांनो. ठीक आहे. आता तुरीचे उत्पन्न सर्वात जास्त येणाऱ्या राज्यांपैकी जर आपण बघायचं झालं तर त्याच्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड आणि तेलंगणा हे राज्य येतात मित्रांनो. ठीक आहे. आता सर्वात जास्त जर आपलं बघायचं झालं महाराष्ट्रामध्ये, जर तुम्ही तुरीच्या भावाच्या याच्यात डिस्कस करायचं झालं तर फरक किती पडतो आहे मित्रांनो, तर 300 ते 400 रुपयाचा फरक आता आपल्याला दिसतोय. मागच्या 2 महिन्यापासून आपण ट्रॅक करतोय तर जास्त फरक न दिसता 200 ते 300 रुपयाचा फरक दिसतोय मित्रांनो सध्या तरी. ठीक आहे. आता हा फरक काही खूपच जास्त फरक नाही आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की तुरीचे भाव पुढच्या महिन्यापर्यंत काय राहू शकता किंवा भविष्यात आपला तुरीचा हंगाम निघाल्यानंतर भाव काय राहू शकता. ठीक आहे. तर तुरीचे जे दर आहे मित्रांनो ते 11,000वर तर केव्हाच गेले होते. तर या निश्चित दर आहे का, तर नक्कीच मित्रांनो तुरीचा दर यंदाही तुम्हाला चांगलाच भेटणार आहे, बघायला भेटणार आहे. आता तुम्ही म्हणाल की कसं काय चांगला दर बघायला भेटणार, उत्पन्नच्या बाबतीत आणि एरियाच्या बाबतीत बघायला झालं तर एरिया तर वाढलेला आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षी 33 लाख हेक्टर होता आणि यावर्षी 42 लाख हेक्टर आहे. ठीक आहे. तर जवळपास 9 लाख हेक्टरचा एरिया जो आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय. परंतु मित्रांनो सांगायचं जर झालं तर तुरीच्या उत्पन्नात जे काय वाढ होणार आहे मित्रांनो, ते मागच्या वर्षाच्या जे काय आपला टंचाई निर्माण झाली होती त्या टंचाईला बॅलन्स करणार आहे. ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षाचा जो काय साठा होता आपला, तो स्टॉक कमी असल्या कारणानं यंदा तो स्टॉक भरून निघूनही परत स्टॉक कमी होण्याचे चान्सेस असल्यामुळे तुरीचं मार्केट जे मार्केट भाव थोडेसे अपच राहतील मित्रांनो, म्हणजे वरतीच राहतील. तर तुरीचे काय भाव राहतील फिक्स सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. तुम्ही 10,000च्या वरती तुरीचे भाव एक्सपेक्ट करूच शकता. 10,000च्या वरच भाव तुम्हाला यंदा बघायला मिळणार आहेत तुरीचे. ठीक आहे. तर वेळोवेळी तुरीच्या म्हणा किंवा कापसाच्या म्हणा, हळदीच्या म्हणा किंवा सोयाबीनच्या म्हणा, कापसाच्या म्हणा अपडेट आपण खूप सविस्तर आणि सखोल विश्लेषणासह देत असतो मित्रांनो. याच्यावर आपलं संशोधन चालू असतं. तर तुम्ही चॅनलला नवीनतः भेट दिलेली असली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या तुमची स्वतःची, देशाची आणि परिवाराची सुद्धा. धन्यवाद.